नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये काल झालेल्या काही तासांच्या मुसळधार पावसानंतर आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे। परिणामी नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये आता पाण्याची पातळी पुन्हा एकदा वाढल्याचं दृश्य जे बघायला मिळत आहे। नाशिकचा दुतोंड्या मारुती जो या संपूर्ण परिसरात पाण्याच्या पातळीचं मापक मानला जातो, त्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास गुडघ्यापर्यंत सध्या पाणी बघायला मिळत आहे। खरं तर नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये काल मात्र काही तासांसाठी मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे गंगापूर धरणातनं तब्बल 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत तो संपूर्ण गोदाघाट परिसर आहे, रामकुंड परिसर आहे, ज्या ठिकाणी धार्मिक विधी त्याचप्रमाणे दशक्रिया विधीसाठी देशभरातून भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असतात आणि त्यामुळे अर्थातच प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्याचप्रमाणे परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसानं सध्या विश्रांती घेतलेली आहे, मात्र पुढच्या काही तासांमध्ये नाशिकला ऑरेंज अलर्ट असल्याकारणाने जर पाऊस वाढला तर पुन्हा एकदा गंगापूर धरणातनं पाणी सोडलं जाऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथल्या रहिवाशांनी देखील सतर्क राहावं असं प्रशासनानं म्हटलं आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।